काही व्हिडिओ मी तुम्हाला भोजनासंदर्भातच आता सांगणार आहे, कारण की भोजन हे यज्ञकर्म आहे. मगाशीच मी सांगितलं त्या पद्धतीने की आता यज्ञ आपण कधीही दक्षिणेला तोंड करून करत नाही. त्यामुळे जेवताना लक्षात घ्या की आपलं मुख, आपला जो तोंड आहे हे दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी घ्यावी. जेवताना खाली आसन घ्यावे, मग जेवावे. हातपाय स्वच्छ धुतलेले असावेत. आपलाच रुमाल जो असेल त्या रुमालाला हात पुसा, नाही तर तसे सुकू दिले तरी चालतील, पण अनेकांनी वापरलेला रुमालाने हात पुसू नका, त्याचा उपयोग नाही. घराबाहेर तुम्ही दिवसभर फिरून आलेले आहात आणि त्याच कपड्यांवरती कधीही जेवायला बसू नका. आधी आल्यावर हातपाय स्वच्छ धुवा, कपडे बदला आधी, मग हातपाय धुवा आणि मग तुम्ही जेवायला बसा. थोडं एक क्षणभर 5 मिनिटं बसा आणि त्यानंतर श्वास तुमचा सुरळीत सुरू आहे की नाही याची काळजी घ्या आणि मग जेवायला बसा. लक्षात घ्या, ते यज्ञकर्म असल्यामुळे अर्थातच पायात चप्पल घालायची नाहीये. आता घरात तर हे सहज आपण पाळतो, पण काही महाभाग घरात पण चप्पल घालून जेवतात, डायनिंग टेबलवर जेवतात ना ते, म्हणून तर तसं करायचं नाहीये. सुशिक्षितपणा बाजूला ठेवा, शास्त्र काय सांगतं ते महत्वाचं आहे. चप्पल घालून जेवू नये. चामडं कधीही जवळ आपल्या असू नये जेवताना. त्यामुळे बाहेर जरी तुम्ही जेवायला गेलात तर टेबलच्या खाली तुम्ही बूट किंवा तुमची चप्पल जे असेल ते बाजूला काढून मग तुम्ही जेवूच शकता ना, आणि मग जेवण झाल्यानंतर घाला, कारण यज्ञकर्म करताय तुम्ही, त्यामुळे चप्पल कशी चालेल. तर त्या गोष्टी टाळायच्या आहेत. अंधारामध्ये कधीही जेवू नका. मध्यरात्री जेवायचे नाही, अंधारात कधीही जेवायचे नाही. त्याचप्रमाणे आपण जेवत असताना अचानक कुणाची काही दुःखद वार्ता ऐकली, कानावर आली, फोन आला कुणाचा आणि दुःखद वार्ता ऐकली, तर पुढचं जेवण जेवू नका. अन्नदेवतेला नमस्कार करा आणि ते जेवण तिथेच थांबवा. कोणाच्या दुःखामध्ये आपण प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षरित्या तरी सहभाग घेऊ शकतो. जे राहिलेलं जेवण असेल ते कुत्र्यांना वगैरे खायला द्या, कारण की कधीही असं करू नये. प्रसंग आज त्यांच्यावर आहे, उद्या आपल्यावरही येऊ शकतो. त्यामुळे त्या गोष्टीची काळजी घ्या. कटाक्षाने काही गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहे ग्रहणामध्ये. त्याचप्रमाणे डोक्यावरती टोपी घालून सुद्धा जेवायचं नाहीये. यज्ञकर्म करताना आपण डोक्यावरती टोपी घेतो का? तर नाही. त्यामुळे जेवण हे यज्ञकर्म आहे, भोजन. त्यामुळे टोपी घालून सुद्धा जेवायचं नाहीये. फुटकं भांडं, चेपलेले ताटं अशा ह्याच्यामध्ये जेवू नका. निषिद्ध मानलं जातं ते अन्न. असं अन्न सुद्धा तुम्ही खाऊ नका. उभ्या उभ्या सुद्धा खाणं चुकीचं आहे. 2 क्षण का होईना